हॅलो अँड वेलकम टू टुडे सेशन ऑफ EST. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 3. द नेम ऑफ युनिट इज इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी. तर मागच्या काही सेशन्स पूर्वी आपण इकोसिस्टम वरती चर्चा केलेली आहे. इकोसिस्टम काय असते, त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्लुडेड असतात याच्या संदर्भात आपण स्टडी केलेला आहे. आणि त्यानंतर आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि त्याच्याच रिलेटेड ज्या छोट्या मोठ्या जे पॉईंट्स होते तर ते आपण कव्हर केलेले आहेत. तर मागच्या दोन सेशन्समध्ये किंवा काही सेशन्समध्ये इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे 3.1 आणि 3.2 आपण कम्प्लिटली कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आजच्या सेशनमध्ये आपण जे पॉईंट कव्हर करणार आहोत ते आहे 3.3 बायोडायव्हर्सिटी असेसमेंट, 3.4 थ्रेड्स अँड हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी अँड द लास्ट इज 3.5 कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर सुरुवातीला आपला जो पॉईंट असणार आहे तो आहे बायोडायव्हर्सिटी असेसमेंट. तर असेसमेंट कुठे असणार, तर ते पॉईंट आपल्याकडे आहे तो आहे इनिशिएटिव्ह इन इंडिया. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचे असेसमेंट करण्यासाठी आपल्याकडे इंडियामध्ये कोणकोणत्या प्रकारचे इनिशिएटिव्ह आहेत. तर रॉजर आणि पॅनवार्ड यांनी 1988 मध्ये एक अटेम्प्ट केला होता, काय तर बायोजिओग्राफिकली रिजन्स ऑफ इंडिया डिफाईन करायचा. म्हणजे जे आपल्याकडे इंडियामध्ये रिजन्स अवेलेबल आहेत जे की बायोजिओग्राफिकली कशा प्रकारे डिफाईन करता येतील याचा अटेम्प्ट त्यांनी 1988 मध्ये केलेला होता. तर यामधून आपल्याला कसं आढळून आलं की द सब कॉन्टिनेंट्स हॅज 10 बायोजिओग्राफिकली झोन्स. आता ह्या त्यांच्या अटेम्प्ट नंतर आपल्याला एवढं कळून आलं की आता आपल्याकडे सब कॉन्टिनेंट मध्ये बऱ्यापैकी 10 बायोजिओग्राफिकल झोन्स आहेत. त्यामध्ये जे 10 येतात ते कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झाला, तर त्यामध्ये तो पहिला पॉईंट येतो तो ट्रान्स हिमालय, जे हिमालयाचा एक भाग येतो ट्रान्स हिमालय. त्यानंतर येतो तो म्हणजे दुसरा हिमालय. त्यानंतर येतो इंडियन डेझर्ट, त्यानंतर सेमी अॅरिड, वेस्टर्न घाट, डेक्कन पेनिन्सुला, गंगटिक प्लेन्स, नॉर्थ ईस्ट इंडिया, आइसलँड अँड कोस्ट अँड नॉट एट डिफाइंड झोन्स फॉर एक्वेटिक फ्रेश वॉटर अँड मरीन इकोसिस्टम हॅव बीन मॅप्ड. म्हणजे ह्या ज्या 10 आपल्याकडे सब कॉन्टिनेंट मधले जे 10 बायोजिओग्राफिकली झोन्स आहेत ते अशा प्रकारे डिवाइड केलेले आहेत. आणि याचे डिफायनेशनचा अटेम्प्ट होता तो 1988 मध्ये केलेला होता. पण आतापर्यंत जे आपले अक्वाटिक वॉटर्स असणार आहेत, अक्वाटिक म्हणजे काय, जे फ्रेश वॉटर आणि मरीन्स, याचे जे अजून सध्या तरी इकोसिस्टम मध्ये मॅप झालेले नाही आहेत, ते कालांतरानं अजून होतील पुढे. द वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, तर एक इन्स्टिट्यूट आहे ते कोणतं आहे, द वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हॅज कन्व्हर्टेड दीज रिजन्स ऑन सर्वे ऑफ इंडिया डिजिटल डेटाबेस. म्हणजेच इंडियाचे आता हे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट जे आहे इंडियाचं, तर त्यांनी काय केलेलं आहे, हे जे रिजन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा जे आपल्याला डिफाईन करून मिळालेले आहेत जे की 10 आहेत, ते त्या रिजनला त्यांनी काय केलं, सर्वे मध्ये घेतलं. सर्वे मध्ये घेऊन त्यांनी काय केलं, एक सर्वे ऑफ इंडिया डिजिटल डेटाबेस त्यांनी तयार केला. म्हणजे ह्याला त्यांनी कन्व्हर्जन केलेलं आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाज कन्व्हर्जन सर्वे ऑफ इंडिया डिजिटल डेटाबेस मध्ये झालेलं आहे. Now, the India is rich in endemic flora and fauna. म्हणजे फ्लोरा फाuna म्हणजे काय म्हणतो आपण याला, की वनस्पती आणि जीवजंतू किंवा वनस्पती आणि प्राणी जीवन. तर फ्लोरा फाuna म्हणजे वनस्पती प्लस प्राणी प्रजाती वगैरे. तर ह्याच्यामध्ये इंडिया रिच आहे. रिच आहे म्हणजे आपल्या इथं जी वनस्पती आणि जी प्राण्यांची संख्या आहे ती जास्त आहे, त्याला म्हणतो आपण रिच आहे. According to an estimate, about 30% plant species are endemic belonging to the locality to the India. आता endemic म्हणजे काय, ज्या लोकॅलिटी मध्ये आपण ते बिलॉंग करतो त्याच्यासाठी. बऱ्यापैकी इस्टिमेट जर काढला आपण तर बऱ्यापैकी 30% जो स्पीसीज आहेत प्लांट्सचा, तर तो इंडियामध्ये आपल्याला मिळतात. Areas rich in endemism are northeastern India, the Western Ghats and the Northwestern Himalayas. आता एंडेमिक्स मध्ये कोणकोणत्या एरियाज रिच आहेत, म्हणजे की आपल्याला 10 बायोजिओग्राफिकली रिजन्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामधले जे नॉर्थ ईस्टर्न इंडिया आहे, वेस्टर्न घाट आहेत आणि नॉर्थ वेस्टर्न हिमालय, यामध्ये आपल्याला रिच एंडेमिक्स म्हणजे आपल्याला मिळतात. A small pocket of local endemism is also reported from eastern Ghats. आता आपल्याकडे ईस्टर्न घाट आहे, वेस्टर्न घाट आहे, नॉर्थ ईस्टर्न इंडिया, नॉर्थ वेस्टर्न हिमालय, अशा प्रकारचे जे व्हरायटी ऑफ आपल्याकडे रिजन्स आहेत, तर त्यामधला स्मॉल पॉकेट ऑफ लोकल एंडेमिझम. एंडेमिझम म्हणजे काय,
त्या ठराविक लोकॅलिटीमध्ये बिलॉंग करणारा, त्या लोकल लोकॅलिटीमध्ये बिलॉंग करणारा जो आहे. स्मॉल बकेट ऑफ लोकल एंडेमिझम इज ऑल्सो रिपोर्टेड फ्रॉम ईस्टर्न घाट्स. जसं वेस्टर्न घाट मधल्याकडे आपल्याला रिच एंडेमिझम आहे, तसंच स्मॉल पॉकेट म्हणजे एक छोटासा भाग असणार आहे, छोटासा लोकल एरिया असणार आहे तिथला, तो कुठून असणार आहे तर तो ईस्टर्न घाट मधला पण असणार आहे. म्हणजे हे वरचे 3-4 एवढे सगळे आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. Key features of this project includes emphasis on decentralized planning and use of interdisciplinary working groups to involve all the sectors concerned with the biodiversity conservation. म्हणजे आता आपण जे शिकलेलं आहे, जे काही रिजन्स असतील किंवा जे पार्ट्स असतील, कोणत्या लोकॅलिटी बिलॉंग करतात, एंडेमिझम्स असतील, तर या प्रकारचे जे काही की फीचर्स किंवा प्रोजेक्ट्स असतील तर ते इन्क्लूड करून काय करतो आपण, त्याचं एम्फॅसाइज करून त्याचं डिसेंट्रलाइज प्लॅनिंग करतो, व्यवस्थित प्लॅनिंग करतो आणि इंटर डिसिप्लिनरी वर्किंग करतो आपण ग्रुप्समध्ये, की जेणेकरून आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं व्यवस्थित सुरळीत काम चालू असायला पाहिजे. त्याच्या संदर्भातच त्याला लागोपाठच बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन पण आपल्याला व्हायला पाहिजे, यासाठी आपण प्रोजेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग आणि त्याचं डिसिप्लिन मध्ये आपण त्याचं वर्किंग करून घेतो. तर पुढचा पॉईंट जो तो येतो हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी. तर हॉटस्पॉट म्हणजे काय, आता पहिला आपण हे बघूया. The areas with rich biodiversity and exhibiting high level of endemism, which are under immediate threat of species extinction and habitat destruction, are recognized on the priority basis worldwide for the conservation of the practices and are known as hotspot. म्हणजे ज्या ठिकाणात रिच बायोडायव्हर्सिटी आहे प्लस एक्झिबिटिंग हाय लेवल ऑफ एंडेमिझम, म्हणजे ज्या लोकॅलिटीमध्ये आपण म्हणतो की एंडेमिझम म्हणजे त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीसाठी तिथं हाय लेवल असणार आहे, पण त्या ठिकाणी जे आहे ते अंडर इमिडिएट थ्रेट्स ऑफ एक्सटेन्शन. तर एक्सटेन्शन म्हणजे काय, नष्ट होणे, लुप्त होणे, काही प्रजाती असतील किंवा काहीही बायोडायव्हर्सिटी मधला कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल. तर ज्या ठिकाणामध्ये इमिडिएट थ्रेट्स अवेलेबल असतात स्पेसिससाठी, ज्या स्पेसिस लुप्त होत झालेले आहेत त्याच्यासाठी, प्लस त्या हॅबिटेटचं डिस्ट्रक्शन. हॅबिटेट म्हणजे काय म्हणतो आपण, नॅचरल एक प्रकारचा रिसोर्सेस असेल, अशा प्रकारे जे डिस्ट्रक्शन होत असेल किंवा ते लुप्त होण्याच्या मार्गावर असतील तर ते मेन रिकग्नाइज असते, ते म्हणजे जास्त प्रायोरिटी त्याला देतात वर्ल्ड वाईड मध्ये फॉर द कन्झर्वेशन प्रॅक्टिस. आता अशा ज्या एरियामध्ये ज्या गोष्टी होत राहतात त्याला आपण काय म्हणतो हॉटस्पॉट, जेणेकरून त्या स्पॉट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त लक्ष देऊन त्याचं कन्झर्वेशन कशा प्रकारे करता येईल यामध्ये आपण फोकस करतो, त्याला आपण काय म्हणतो हॉटस्पॉट एरिया म्हणतो. तर हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये पहिला जो पॉईंट होतो म्हणजे नॉर्थ ईस्ट हिमालयामध्ये आपण काय काय आपल्याला आढळतं. तर नॉर्थ ईस्ट हिमालय त्यामध्ये काय असतो, त्याला एव्हरग्रीन म्हणतो आपण त्याला, किंवा सेमी एव्हरग्रीन व्हेजिटेशन इन द ईस्टर्न्स. म्हणजे एव्हरग्रीन आता सध्या आपल्याकडे आहे किंवा सेमी एव्हरग्रीन म्हणजे बऱ्यापैकी तिथं व्हेजिटेशन मध्ये काय म्हणतो आपण त्याला, वृक्ष वगैरे असतो की झाडपाला किंवा पालापाचोळा किंवा आपण काय म्हणतो त्याला, सिम्पली आपण त्याला प्लांट्स म्हणूया, की व्हेजिटेशन मध्ये आपल्याला वनस्पती, जी वनस्पती येतात तशा प्रकारे. तर ते मॅक्सिमम टाइम साठी एव्हरग्रीन असतं किंवा इन रेअर केस ते सेमी एव्हरग्रीन पण असतं, म्हणजेच बऱ्याच प्रकारात हिरवळ अवेलेबल असते नॉर्थ ईस्ट हिमालयामध्ये, ईस्टर्नच्या भागामध्ये. The northeast Himalayas character of vegetation changes at the altitudes of 1525 meters to the 1830 meters. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी त्याचे पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या व्हेजिटेशन साठी. ते कुठं चेंज होतं तर त्या अल्टिट्यूड मध्ये चेंज होतं. तर अल्टिट्यूड किती ते किती असणार आहे, ते 1525 मीटर टू 1830 मीटर ह्या दरम्यान त्याचं अल्टिट्यूड चेंज होऊन त्या व्हेजिटेशनचं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये चेंज होणार आहे. कुठं, नॉर्थ ईस्ट हिमालयाच्या एरियामध्ये. The red panda, hawk badgers, ferret badgers, grassless porcupines and typical species of this area. आता ह्या एरियामध्ये आपल्याला अशा प्रकारचे जे रेअर असणार आहेत किंवा जे आपल्या इथं खास करून महाराष्ट्र किंवा आपल्या जास्त बघण्याला ज्यामध्ये कॉमन जे प्राणी नाही आहेत, जे स्पीसीज कॉमन नाही आहेत, तशा प्रकारचे ते आपल्याला नॉर्थ ईस्ट हिमालयामध्ये बघायला मिळतात. Three kinds of goat antelopes also occur in the eastern Himalaya,
and are relatives of the European chamois. तर चामोस आपण काय म्हणतो की ह्याला म्हणतो आपण काळवीट. हे काळवीटचा प्रकार आहे चामोस म्हणजे काळवीट. आता युरोपियन जे काळवीट असणार आहे अशा प्रकारे किंवा त्यासोबतच 3 काइंड्स ऑफ गोट आहेत आपल्याकडे अवेलेबल नॉर्थ ईस्ट हिमालयामध्ये, जे की ईस्टर्न हिमालयामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या गोट जे अँटिलोप्स असणार आहेत ते आपल्याला मिळतात बघायला, आणि त्या रिलेटिव्ह आपल्याला युरोपियन चामोस म्हणजेच काळवीट हे पण आपल्याला या एरियामध्ये आढळतात. तर दुसरा जो एरिया आहे तो आहे वेस्टर्न घाट्स, जो की आपण हे 3 पॉइंट शिकणार आहेत ते आहेत हॉटस्पॉट, जे की कोणते कोणते असणार आहेत. तर दुसरा पॉइंट असणार आहे तो आहे वेस्टर्न घाट्स. The flora and fauna of these evergreen regions have not been fully explored, is characterized by evergreen or evergreen vegetation. म्हणजे फ्लोरा पण आहे, फोना पण आहे आणि ते एव्हरग्रीन रिजन पण आहे, पण फुल्ली एक्सप्लोर्ड आतापर्यंत वेस्टर्न घाट्स नाही आहेत, पण त्याला आपण एव्हरग्रीन व्हेजिटेशन्स मध्ये इन्क्लूड करतो बिकॉज ऑफ द फ्लोरा अँड फ्लोरा. The large number of such forests have not been destroyed for various plantation crops like rubber, cocoa, coffee, etc. Whatever the virgin forest remains have to be specially protected, as in the Silent Valley of the Kerala or the rich orchid belt of the northeastern Himalayas in Arunachal Pradesh and Sikkim. तर वेस्टर्न घाट्स मध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे फॉरेस्ट म्हणजे जास्त प्रमाणात फॉरेस्ट आपल्याला अवेलेबल मिळतात, जे की आतापर्यंत मोठ्या प्रमाणात डिस्ट्रॉय केलेले नाहीत. कशासाठी? क्रॉप करून त्याला रबर मध्ये, कोको मध्ये, कॉफी मध्ये या प्रकारसाठी ते फुल्ली डिस्ट्रॉयड आता तर नाही आहे इन द व्हेरियस प्लांटेशन. पण जे आता सध्या फॉरेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, जे काही सायलेंट व्हॅली ऑफ केरळा असेल, रिच ऑर्चिड बेल्ट कुठं असणार आहे, नॉर्थ ईस्टर्न हिमालयामध्ये असतात, ते की अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, अशा प्रकारच्या ह्या वेस्टर्न घाट्स मध्ये इन्क्लुडेड येतात. तर त्यानंतर हॉटस्पॉट नंतर आपला पॉइंट येतो तो म्हणजे थ्रेड्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर थ्रेड्स म्हणजे काय म्हणतो की एखादा कॉज असेल किंवा एखादा कोणत्याही प्रकारचा एक इंटरप्ट असेल त्याला आपण म्हणतो थ्रेड. द मेन कॉजेस ऑफ थ्रेट टू स्पीसीज. The first one is habitat destruction. Habitat destruction म्हणजे एखाद्या एन्व्हायरमेंटलचं डिस्ट्रक्शन. त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये त्या ठराविक रिसोर्स म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या डिस्ट्रक्शन आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये मिळतील त्याला आपण म्हणतो हॅबिटेट डिस्ट्रक्शन. त्यामध्ये कोणते येतात? त्यामध्ये येतात फॉरेस्टेशन येतो, त्यानंतर पॉप्युलेशनचा एक गेम येतो, त्यानंतर डिप्लेशन येतो. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय म्हणतो आपण? जंगलतोड म्हणतो. जंगलतोडामुळे पण आपल्याला एन्व्हायरमेंटच्या डिस्ट्रक्शनला भाग पडतं. त्यानंतर ज्या वेळेला पॉप्युलेशन इन्क्रीज होणार आहे त्यावेळेला आपल्याला एन्व्हायरमेंट वरती लोड पडणार, रिसोर्सेसचा यूज जास्त होणार आणि त्या लोड पडून त्या ठराविक गोष्टी डिस्ट्रक्शन मध्ये जाणार. आणि डिप्लेशन काय? आपल्या सॉइलचं होणार आहे, वॉटर्स होणार आहे, अशा प्रकारे जे की पॉल्युशनमुळे होणार आहे किंवा नॅचरल काही ऍक्टिव्हिटीजमुळे होणार असणार. त्यानंतर सेकंड पॉइंट येतो तो म्हणजे हंटिंग अँड पोचिंग. तर हंटिंग म्हणजे काय? शिकार करणे. पोचिंग म्हणजे काय? एकतर स्टील करणे किंवा थीव करणे, म्हणजे चोरणे किंवा चोरणे, अशा प्रकारच्या गोष्टी. हंटिंग म्हणजे एक प्रकारे शिकार करतो किंवा चोराचोरी होते. मग ते कसं होत्यात? कोणकोणत्या प्रकारसाठी चोरी होते किंवा कोणकोणत्या प्रकारमध्ये थीव्स येतात, स्टील होतात. अनकंट्रोल्ड हंटिंग ऑफ वाईल्ड लाईफ फॉर द प्लेजर, फूड, फर्स, स्किन, हॉर्न अँड डक्स एक्सेट्रा. आता वाईल्ड लाईफ मध्ये आपल्याला माहित आहे की बऱ्याच प्राण्यांची शिकार होते. कशासाठी होते? तर काही वेळेला काही लोकांना शिकारीची आवड असते त्यासाठी होते, काही लोक त्यापासून फूड घेतात, काही लोक त्यांच्या स्किन वापरतात, जसं की वन्य प्राणी टायगर असेल किंवा सिंह, वाघ वगैरे असेल, लोकर असेल, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी स्किन्स रिलेटेड असणार आहेत त्या अनकंट्रोल्ड हंटिंग त्याच्यामुळे असणार आहेत. त्यामुळे शिंगासाठी असणार आहेत, हस्तिदंतासाठी असणार आहेत. अशा प्रकारच्या ज्या हंटिंग होतात किंवा पोचिंग, तर ह्या गोष्टी पण आपल्याला थ्रेट्स म्हणून घ्यावं लागतात. त्यानंतर येतो म्हणजे पोल्युशन, जे की वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपलं पोल्युशन ऑलरेडी स्प्रेड बऱ्यापैकी झालेलं आहे. वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचं पोल्युशन याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट होतो तो म्हणजे मॅन अँड वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट. कन्फ्लिक्ट म्हणजे काय होतं? कन्फ्लिक्ट रेफर्ड ॲज स्ट्रगल ऑर द क्लॅश बिटवीन ह्युमन्स अँड ॲनिमल्स. म्हणजे मनुष्य प्राणी आणि आपला वाईल्ड लाईफ प्राणी म्हणजे जंगलातले प्राणी
तर ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट काय होणार, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय होणार, ते स्ट्रगल असेल किंवा दोन्ही मधला क्लॅश, कोणाचा ह्युमन्सच्या बिटवीन आणि एनिमल्स मधला जो क्लॅश असणार आहे आपल्या डे टू डे लाईफ साठी सर्व्हाइव्ह करायसाठी. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो आहे कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. The hope for the conservation of natural biodiversity, however, rests on preservation of selected ecosystems and the representative area of different vegetation type in the country. तर नॅचरल जे आपले रिसोर्सेस आहेत बायोडायव्हर्सिटी मध्ये त्याला आपल्याला प्रिझर्व करून ठेवायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेशन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रिजन्स असतील, या सगळ्याला आपल्याला कन्झर्वेशन करून ठेवायला पाहिजे बायोडायव्हर्सिटी साठी. as well as on saving some of the extinction prone species, म्हणजे जे आतापर्यंत काही प्रजाती असणार आहेत त्या लुप्त होत चाललेल्या आहेत किंवा आता काही आता बऱ्याचशा लुप्त झालेल्या आहेत आणि आता सध्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, तर त्यांना आपल्याला सेव्ह करून त्याचं कन्झर्वेशन करायला पाहिजे. The number of rare species of plants and animals in on this rights, which has prompted government and non-governmental organizations to take certain steps in the direction. म्हणजे जी काही रेअर प्रजाती असणार आहेत, रेअर स्पेसिस म्हणजे जे एकदम कमी प्रमाणात आपल्याला अवेलेबल मिळतात, जे प्लांट्स असतील, एनिमल्स असतील, अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी, तर त्या विथ द गव्हर्नमेंट और नॉन गव्हर्नमेंटल जे ऑर्गनायझेशन असणार आहेत ते काय करतात, काही स्टेप्स घेतात की ह्या ज्या रेअर वनस्पती असतील किंवा प्राणी असतील त्यांचं संगोपन करायचं काम ह्यांनी करतात. तर त्यासाठी आपल्याला कन्झर्वेशन त्याचं करायला पाहिजे. Forestry and wildlife were primarily under the control of the state governments, but later on looking to the gravity of the situation, a separate ministry of environment and the forest was established. तर अगोदर काय होतं की जे काही आपलं वाईल्ड लाईफ असेल, फॉरेस्ट असेल, तर ते मेन कंट्रोल होता स्टेट गव्हर्नमेंटचा. पण आता त्यावेळेला काय केलेत, नंतर त्याला अपडेट करण्यासाठी किंवा त्याचं स्पेशल संगोपन करण्यासाठी त्यांनी सेपरेट एक फॉरेस्ट साठी कमिटी तयार केली. तर त्याला काय म्हणतो, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट. ही स्पेशल जी कमिटी असणार आहे किंवा जी स्पेशल इस्टॅब्लिश केलेली आहे कशासाठी, फॉरेस्ट साठी आणि एन्व्हायरमेंट साठी. तर आता जे आपण हे सगळं करतो वाईल्ड लाईफ साठी, तर त्याचा ऑब्जेक्ट काय असणार, त्याचं लॉ काय असणार, त्याचं आपण डिस्कशन करूया. तर पहिला ऑब्जेक्ट काय असणार आहे, द मेन एम अँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट. तर ही कमिटी खाली आपण जे रेअर स्पेसिस आपले संगोपन करतात, तर त्याचा मेन ऑब्जेक्ट काय असणार आहे, तर ते एक असणार आहे प्रोटेक्शन थ्रू द लेजिस्लेशन, प्रोटेक्शन ऑफ द नॅचरल हॅबिटेट्स, मेंटेनन्स ऑफ वाईल्ड नंबर ऑफ स्पीसीज, इस्टॅब्लिशमेंट ऑफ बायोस्फिअर रिझर्व्स. तर ह्या कोणत्या गोष्टी असणार आहेत की जे नॅचरल हॅबिटेट असतील किंवा ज्या स्पीसीज आपल्याकडे लुप्त होत चालल्या त्यांचं संगोपन असेल, बायोडायव्हर्सिटी मध्ये नवीन इस्टॅब्लिश करून त्याचं संगोपन करायचं काम असेल, किंवा जे आपलं लेजिस्लेशन आहे ते आपलं प्रोटेक्शन करायचं काम असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला एम आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये वाईल्ड लाईफ साठी आपण करतो. तर त्यानंतर येतो सम ऑफ द नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स वर्किंग फॉर द ऑब्जेक्टिव्ह अँड द लॉज फॉर द एन्व्हायरमेंटल. तर पहिला एक येतो ते म्हणजे येतो की बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. आता ह्या ज्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आपल्याकडे आहेत त्या काय करतात, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन साठी काम करतात. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही पण आपल्याला काम करते. त्याच्यानंतर येतो ते वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन ऑफ द सोसायटी. तर वर्ल्ड वाईड फंड फॉर द नेचर इंडिया, दॅट इज कॉल्ड एज WWF, म्हणजे वर्ल्ड वाईड फंड फॉर द नेचर इंडिया. अशा प्रकारच्या ज्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावरती वर्किंग करतात, कशासाठी, आपल्या कन्झर्वेशन साठी करतात. तर आता काही लॉज बघूया आपण जे की आपल्या गव्हर्नमेंटने बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन साठी तयार केलेले आहेत इंडियामध्ये. तर पहिला लॉ आहे तो आहे द मद्रास वाईल्ड एलिफंट प्रिझर्वेशन ऍक्ट, दॅट इज इन 1873. आता 1873 मध्ये मद्रास मध्ये काय झालेलं, एलिफंट प्रिझर्वेशन साठी ऍक्ट तयार केला गेला होता. त्यानंतर येतो ऑल इंडिया एलिफंट प्रिझर्वेशन ऍक्ट 1879. तर मद्रास नंतरच एलिफंट प्रिझर्वेशन कुठल्या ऑल ओव्हर इंडियासाठी केलेला ऍक्ट आहे, तो ऍक्ट आहे 1879 मध्ये केलेला आहे. थर्ड इज द इंडियन फिशर्स ऍक्ट इन 1897. फिशरीज म्हणजे आता फिशरीज म्हणजे ते फिश साठी आपल्याला लॉ तयार केलेला असणार आहे. वाईल्ड बर्ड्स अँड वाईल्ड एनिमल प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे काही जंगली प्राणी पक्षी असतील त्याच्यासाठी
त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी 1912 मध्ये लॉज तयार केलेले आहेत. त्यानंतर आहे लॉ, तो आहे लॉ आहे द इंडियन फॉरेस्ट ऍक्ट दॅट इज ऍक्टेड ऑन 1927. आता हे जे लॉज असणार आहेत ते बेसिकली कशासाठी केलेत तर ते बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन साठी केलेत, जेणेकरून त्या लॉजद्वारे त्या ठराविक गोष्टीसाठी त्याचं प्रोटेक्शन असायला पाहिजे, प्रिझर्वेशन असायला पाहिजे, त्याचं कन्झर्वेशन व्हायला पाहिजे. त्यानंतर येतो तो आहे बेंगाल रायनोसोरस ऍक्ट 1932 साठीचा. रायनोसोरस बेंगलमध्ये त्यांनी ऍक्ट तयार केलेला होता. त्यानंतर येतो तो म्हणजे येतो हेली नॅशनल पार्क ऍक्ट 1936. नॅशनल पार्क साठी हा ऍक्ट तयार केला होता. त्यानंतर तो बॉम्बे वाईल्ड ॲनिमल अँड वाईल्ड बर्ड प्रोटेक्शन ऍक्ट 1951, जो की असणार आहे बॉम्बेमध्ये केलेला वाईल्ड आणि ॲनिमल आणि वाईल्ड बर्ड साठी प्रोटेक्शनचा ऍक्ट होता तो. त्यानंतर आसाममध्ये होता रायनोसोरस प्रोटेक्शन साठी 1954 मध्ये. त्यानंतर क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल्स ऍक्ट होता 1960 मध्ये. क्रुएल्टी म्हणजे विघृण्य, म्हणजे क्षमा याचना किंवा माणुसकी न ठेवता, म्हणजे याला आपण म्हणतो क्रुअल. त्यानंतर येतो की द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मध्ये केला. त्यानंतर येतो फॉरेस्ट कन्झर्वेशन साठी तो ऍक्ट केला 1980 मध्ये. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन साठी अमेंडमेंट केले ऍक्ट मध्ये. अमेंडमेंट म्हणजे तोच एक ऍक्ट असतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा अमेंडमेंट करतात, म्हणजे तोच लॉ कंटिन्यू करून त्याच्यात नवीन एक मॉडिफिकेशन करतात, त्याला आपण म्हणतो अमेंडमेंट ऑफ द ऍक्ट. तर तो केला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अमेंडमेंट ऍक्ट 1991 मध्ये. तर अशा प्रकारचे जे लॉज होते ते आता आपण डिस्कस केलेले आहेत. तर आजच्या सेशन्स मध्ये आपण बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इनिशिएटिव्ह इन इंडिया हे आपण डिस्कस केले. त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे थ्रेट्स आणि हॉटस्पॉट आहेत, हॉटस्पॉट म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारचे थ्रेट्स आहेत आणि थ्रेट्स कोणकोणत्या एरियामध्ये आहेत तो बघितला आपण. त्यानंतर कन्झर्वेशन बायोडायव्हर्सिटीचं कोण कोण करतंय, नॉन गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंट असेल. त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे लॉज आपल्या गव्हर्नमेंटने ऑल ओव्हर इंडिया केलेले आहेत, त्यांचे कोणकोणत्या साली ते ऍक्ट केलेले आहेत, कशासाठी ऍक्ट केलेले आहेत, या सगळ्या डिस्कशन आपण आतापर्यंत केलेलं आहे. तर बऱ्यापैकी थर्ड चॅप्टर इथं ओव्हर झालेला आहे, जो की इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी आहे, तो म्हणजे युनिट नंबर 3 हा इथं ओव्हर झालेला आहे. तर पुढच्या सेशन्स मध्ये आपण पुढचा जो युनिट असेल, युनिट नंबर 4, तो आपण स्टडी करणार आहोत.